नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे यूपीसी पेपर्स एक्सप्लेनेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतका पेपर सोपी आलेला होता आणि यामध्ये काहीही म्हणजे काही फार जास्त हेवी कन्सेप्ट लागतील असं काहीच नाही। रिझनिंगचे फार सोपे क्वेश्चन आले होते आणि मी तुम्हाला सगळे क्वेश्चन मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे। जरी तुम्ही दुसरा एक्झाम देत आहे, फोकस करत आहे, तरी एकदा बघून घ्या, कारण की मी सगळे क्वेश्चन जरी एक्सप्लेन इथे इंग्लिशमध्ये आहे पण एक्सप्लेन करताना मी तुम्हाला मराठीत करून देईल, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम जाणार नाही। सो डोंट वरी अबाउट दॅट। आणि फार सोपी लेवलचं क्वेश्चन आले होते, तुम्ही सगळ्यांनी बघणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा बघून घ्या, नजरे खालून जाऊ द्या की तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कन्सेप्ट कसे लागले आहेत। फार सोपी आहे बेटा, काहीच नाही, एवढं इझी आहे। तुम्ही म्हणणार की बाबा हा क्वेश्चन तर अगदी सोपी आहे, MPSC सीसॅटपेक्षाही सोपी, फार सोपी। यावेळचा पेपर खूपच सोपी आला होता बघा। व्हॉट इज द लेटेस्ट पॉसिबल नंबर ऑफ कट रिक्वायर्ड टू कट क्यूब इंटू 64 आयडेंटिकल पीसेस। आता मला सांगा, एक माझ्याकडे काय आहे, क्यूब आहे, मोठावाला काय आहे, घन आहे। हे नेहमी तुम्हाला सांगत असते मी, असा मोठा घन। यावरचे भरपूर प्रॉब्लेम्स आपण करून घेतले आहेत। मोठा एक घन आहे, आता मला याला किती कट द्यावं लागतील की माझ्याकडे 64 नंबर ऑफ क्यूब्स बनतील बघा। आता कट किती द्यायचं, आता सगळ्यात पहिले मी काय करते, याला असं उभं कट करते, 1 2 3। आता मला सांगा, अशा उभ्या पीसेसमध्ये चाकूनं मी काय केलं, याला कट केलं, ओके, कट केलं। मग मला सांगा 1 2 3 म्हणजे किती कट लावले बेटा, मी 3 कट लावले। आता बघा, यालाच मी काय करते, दुसरा कलर घेते। आता याला असं ना उभ्यामध्येच असं आडवं कट करते, 1 2 देन 3 केलं मी कट। आता मला सांगा, हा जो कट लावला मी 1 2 3 किती नंबर ऑफ कट लावले, फक्त मी 3 लावलेले आहे, ओके झालं। आता आणखीन बघा, याच्याच मध्ये असं मी आडवं कट लावते बघा, याला असं आडवं कापून टाकते। मग मला सांगा, हे रेडवाले कट 1 2 3 किती लावले बेटा, मी 3 लावले। आता मला सांगा, हे समोरचे बॉक्स बनलेत की नाही, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, म्हणजे मला सांगा 16 समोर, 16 मागं, 16 त्याच्या मागं, 16 त्याच्या मागं, 16 64। म्हणजे मला सांगा टोटल बॉक्स किती बनले आता माझ्याकडे, 64। आणि मी याला कितीदा कट केलेला आहे, फक्त आणि फक्त 3 3 3 कितीदा कट केलं मी, 9 वेळा। सो आन्सर ऑप्शन बी इज माय राईट आन्सर ऑप्शन। किती सोपी कन्सेप्ट होता, म्हणजे तुम्हाला थोडंसं इमॅजिनेशन, आणि इमॅजिनेशन कसं कुठून करायचं याला मी तुम्हाला फुल्ली ॲनिमेशन पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवलंच होतं। हे तर मी तुम्हाला MPSCसाठी शिकवलं, यांनी तर UPSCला क्वेश्चन टाकला। आता हा क्वेश्चन डिस्कस करू आपण। इथे बघा, इन द एक्सप्रेशन, आता आपल्याला इथे स्टार 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 असं दिलेलं आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक्सप्रेशन तुम्हाला लिहून देते, इथे लिहिलं। आता इथे स्टार आहे की नाही, इज चूज फ्रॉम द, म्हणजे मला स्टारच्या जागी प्लस मायनस आणि गुणाकार, प्लस मायनस गुणाकार हे 3 मला साईन दिलेले आहे। ईच ॲट द मोस्ट 2 टाइम्स, म्हणजे मी जास्तीत जास्त 2 वेळा यूज करू शकते, त्याच्यावरती करू शकत नाही। म्हणजे मायनस मायनस मी सगळ्या ह्याच्यात नाही करू शकत, जास्तीत जास्त 2 वेळा करू शकतो एका साईनला। व्हॉट इज द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन, सगळ्यात छोटी व्हॅल्यू, आणि निगेटिव्ह पण पाहिजे। हे बघा, मला निगेटिव्ह नाही पाहिजे, पण अगदी छोटी व्हॅल्यू पाहिजे। मग मला सांगा, नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू काय असू शकते बेटा, 0। म्हणजे ही काय आहे, नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे, 0च आहे। मग मला सांगा, इथपर्यंत आपण रीच होऊ शकतो का, किंवा 1 2 असं कुठपर्यंत होऊ शकतो, बघूया आपण। आता मला याच्यामध्ये जर मला पुट करायचं आहे, सगळ्यात पहिले बघायचं की यामधल्या मोठ्या संख्या कोणत्या आहे। सगळ्यात मोठ्या संख्या 5 4 आणि 3 याच मोठ्या संख्या आहेत की नाही, हो। मग मला सांगा, सपोज या मोठ्या संख्या आहे, मग या मोठ्या संख्यांमध्ये मी मायनस साईन देऊन देते, दिलं मी, ओके। सो आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित सॉल्व आउट करायचं आहे। तर इथे मोठ्या संख्यांमध्ये सगळ्यात पहिले, आणि कंडिशन ही होती की मी एका साईनला फक्त आणि फक्त 2च वेळा देऊ शकते, त्याच्यावर तर देऊ शकते का, नाही देऊ शकत। आता मला सांगा, याच्यामध्ये इथे मला साईन द्यायचं आहे,
इथे मला साईन द्यायचं आहे. सपोज करा जर मी यांच्यामध्ये प्लसचं साईन घातलं तर मला सांगा 2 अधिक 1 किती बनेल? 3 बनेल. आणि सपोज करा मी जर यांच्या जागी गुणाकाराचं साईन घातलं 2 गुणिले 1 तर मला किती मिळणार? 2 मिळणार. तर मग कोणचं बेटर राहणार? प्लस की गुणाकार? गुणाकार. झालं, इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला साईन पाहिजे आहे. तर एक काय करते मी सगळ्यात पहिले याला सिम्प्लिफाय करते, मग ठरवते की इथं प्लसचं साईन घ्यायचं की गुणाकाराचं साईन घ्यायचं. कारण की आपल्याला हे तर आपलं गेलेलं आहे. आता फक्त 2च उरले आपल्याकडे. मला सांगा 5 आणि 1, 5 - 4 उरले माझ्याकडे 1 -3 आणि यांचं जर गुणाकार केलं तर आलं 2. आता मला सांगा यांच्याकडे मी काय करू? 2. ओके, -2 आणि 2. आता माझ्याकडे इथे मी साईन कोणचं द्यायचं? माझ्याकडे एक साईन उरलेलं आहे प्लसचं आणि गुणाकाराचं. सपोज करा मी जर इथे गुणाकाराचं साईन केलं तर मला आन्सर ऑप्शन -4 भेटेल. पण मला सांगा इथे मला नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे का? नाही, मला निगेटिव्ह व्हॅल्यू नाही पाहिजे. इथे नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू पाहिजे. मग मला सांगा इथे मी गुणाकाराचं साईन ठेवेल तर मला निगेटिव्ह भेटेल आणि निगेटिव्ह मला आन्सर ऑप्शन नाही पाहिजे. म्हणून मी काय करतं, मग आणखीन एक उरलेलं आहे कोणचं? प्लसचं साईन. मग मी काय करते इथे प्लसचं साईन ठेवलं. -2 + 2 आन्सर ऑप्शन 0 बनवू शकते ना? येस, म्हणजे माझं आन्सर ऑप्शन सगळ्यात स्मॉलेस्टवालं 0. फिनिश्ड. म्हणजे इथे काय ठेवायचं होतं मी? प्लसचं साईन. ओके, सो अशा वेळेनं तुम्हाला सगळ्या गोष्टी टॅकल आउट करता आल्या पाहिजे. हा क्वेश्चन होता. आता हा जो क्वेश्चन आहे आपण खूप वेळा करून घेतलेला आहे. लगेच आन्सर ऑप्शन होतं. सगळ्यात पहिले काउंट करायचं होतं. यांची संख्या किती आलेली आहे? 20 आलेली आहे. 20चं काय करत होतो? 5-5चे आपण 4 ग्रुप पाडू शकतो किंवा 4-4चे आपण 5 ग्रुप पाडू शकतो. अशा प्रकारे ग्रुपसिझम होतात आणि तुम्हाला लगेच लक्षात येतं. हे बघा 5-5चे ग्रुप जर आपण केले तर अशा प्रकारे ग्रुप होऊन जाणार. आता मला सांगा याच्यामध्ये काहीतरी दिसत आहे. ए आहे, BCD, ABCDचाच कन्सेप्ट मला दिसतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची या सेकंड रँकवरती BBला काय घेतलं त्यांनी? डबल घेतलं. म्हणजे हा कन्सेप्ट कसं लागू शकतो बेटा? बघा, सगळ्यात पहिले AABCD, ABBCD, ABCCD, ABCDD असं लागू शकतो. येस, म्हणजे ही एकदम व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये बसते. पहिल्यांदा AA डबल, नंतर BB डबल, त्याच्यानंतर CC आणि DD. मग मला सांगा आन्सर ऑप्शन काय असेल? A, C आणि D. कुठे आहे आन्सर ऑप्शन? 3rd. फिनिश. एवढं सिम्पल क्वेश्चन आले होते UPSCला तुम्हाला. आता याला बघा, हा जो क्वेश्चन आहे काही घाबरायचं नाही. बघा, weight of the 6 boys equal to weight of the 7 girl, weight of the 3 men, weight of the 4 women. आपल्याला सगळ्यांच्या इकडे इक्वल टूचं साईन दिलेलं आहे. मला सांगा वेट ऑफ द बॉयचं वेट किती आहे? 6. गर्लचं वेट किती आहे बेटा? 7. मेनचं 3, वुमेनचं 4. ओके, दी ॲव्हरेज वेट ऑफ वुमेन. बघा, ॲव्हरेज वेट ऑफ वुमेन इज 63. ॲव्हरेज वेट ऑफ द कोणाचं आहे माझ्याकडे? वुमेनचं. ओके, वुमेन किती आहे? 63 kgमध्ये दिलं आहे. ओके, आता मला सांगा देन व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द बॉय. मला सांगा वुमेनचं वेट मला किती दिलं आहे? 63. ॲव्हरेज वेट किती दिलं? 63. मग मला सांगा ॲव्हरेज इक्वल टू ॲव्हरेज वेट ऑफ द कोणाचं सांगायचं आहे मला? बॉयचं. मला इथे काढायचं आहे. मग मला सांगा ॲव्हरेज वेट 63 हे कोणाचं आहे बेटा? वुमेनचं आहे. मला ॲव्हरेज वेट कोणाचं काढायचं आहे? बॉयचं काढायचं आहे. मग सगळ्यात पहिले माझ्याकडे कन्सिडर एक कंडिशन करून देते मी. इथे मला सांगा वुमेनचं वेट मला इथे दिलेलं आहे. किती आहे वुमेनचं वेट? 4. मग वुमेनच्या जागी 4 लिहू का मी? 4 × 63 लिहू शकते. यस. मग मला सांगा याच्यामध्ये बॉयचं वेट माझ्याकडे आहे का? हो, बॉयचं वेट किती आहे? 6. ओके, मला याच्यामध्ये ॲव्हरेज वेट काढायचं आहे आणि ॲव्हरेज वेट मला दिलेलं आहे वुमेनचं 63. मग ॲव्हरेज वेट ऑफ द मला बॉय काढायचं आहे. मग मी इथे क्वेश्चन मार्क करू का? यस. चला पटपट आन्सर ऑप्शन काढू आपण. 4 × 63. या 6ला मी काय करते? इकडे घेऊन येते आणि मला सांगा आन्सर ऑप्शन. 1 मिनटं, बॉयसाठी 6च आहे, वुमेनसाठी 4 आहे. इथे क्वेश्चन मार्कचं मला आन्सर ऑप्शन काढायचं आहे. याने याला जर केलं तर मला सांगा याला 2 भाग जातो, याला 3 भाग जातो.
गेला. आता इथे जर मी करते म्हटलं तर मला सांगा इथे किती येणार 21 मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर माझ्याकडे किती येणार 42 kg येणार. म्हणजे ॲव्हरेज वेट ऑफ द बॉय किती असणार बेटा 42 kg. सो बी इज माय राईट आन्सर ऑप्शन. सो सिम्पल. फक्त काय करायचं होतं वुमेनच्या जागी इथे ठेवायचं. ॲव्हरेज वेट आपल्याला दिलेलं आहे वुमेनचं 63 आणि ॲव्हरेज वेट ऑफ बॉय काढायचं आहे. बॉयचं वेट ऑलरेडी दिलेलं आहे 6. सो इकडे घेऊन आलं 43 आलं. सो फिनिश्ड. एवढं सिम्पल आन्सर ऑप्शन होतं. आता हा क्लॉकची कन्सेप्ट मी एवढं भरभरून तुम्हाला शिकवलं होतं, सांगितलं होतं की बेटा कन्सेप्ट येईल पेपरला, आला सेमच आला, UPSCला आला बेटा. ओके चलो. ही जी आहे ना हाऊ मेनी टाइम्स ऑफ द हॉवर हँड अँड मिनिट हँड कोइन्साइड द क्लॉक बिटवीन द 10 AM to 2 PM. ओके सेम डे. आता मला सांगा इथे 12 वाजलेले आहे माझ्या घड्याळामध्ये. इथे मला करणे आहे 10, 11, 12, 1 आणि 2. मला फक्त आणि फक्त इथून तर इथपर्यंतच कॅल्क्युलेशन पाहिजे आहे. मला दुसरं कॅल्क्युलेशन हवं आहे का नाही. म्हणजे माझा मिनिट हँड आणि हवर हँड दोघंही एकमेकांवरती किती वेळा येतो 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत. मला सांगा सगळ्यात पहिले हा जो छोटा काटा आहे म्हणजे छोटा काटा इथे आणि त्याच्यानंतर मोठा काटा त्याच्यावरती इथे कुठेतरी कोइन्साइड होणार. यस बेटा. आणि मग नंतर एक्झॅक्टली ते कितीदा मिळणार मला, त्याच्यानंतर ते मला 12 वाजताच मिळणार. एकावर एक मिळणार की नाही. यस ते 12 वाजताच मला मिळणार. त्याच्यानंतर मला सांगा या दोघांमध्ये मिळतो का नाही. तर डायरेक्टली 1 वाजून काहीतरी मिनिटांनी म्हणजे इथपर्यंत अशी मिळणार. तर मला सांगा या दोघांमध्ये कधीतरी मिळत असते का नाही. एकतर 11च्या आधी आणि 1च्या नंतर. नाही तर बघा इथून डायरेक्टली 12 वाजताच ते एकमेकांच्या वरती येतात. मग 10 वाजतेपासून तर 2 वाजेपर्यंत मला सांगा कितीदा मिळतात ते फक्त 3 टाइम्स मिळतात. आन्सर ऑप्शन फर्स्ट. ओके चलो. आता मला हे आला आन्सर ऑप्शन करून टाकायचं आहे. द कॅलेंडर फ्रॉम इयर 2025 इज द सेम फॉर. आता मला सांगा 2025चं कॅलेंडर सेम कधी येणार. आता मला इथे तर तारीख दिलेलं नाही आहे. तर मला सांगा जर आता इथे बघा वर्ष काय आहे 25ला जर मी 4 भागलं तर मला सांगा एक काय उरतं माझ्याकडे बाकी. आणि जर बाकी 1 उरली तर मला सांगा 6 वर्षांनी कॅलेंडर काय होत असते रिपीट होत असते. मग मला सांगा 2025 + 6 आणि केलं तर मला किती मिळणार 2031. आन्सर ऑप्शन सी. ओके. जर हे 6 वर्षांनी कसं आलं हे जर तुम्हाला येत नसेल तर आपण नॉर्मल वेनीसुद्धा करू शकतो. सो डोंट वरी. मग मला सांगा एक तारीख घेऊ आपण 1 जानेवारी. तारीख घेऊ 1 जानेवारी 2000 किती आहे 25. याचा आपण वार घेऊ सोमवार. ओके सोमवार आहे 2025ला सोमवार आहे. आणि सेम बघू 1 जानेवारी 2000 कितीला सोमवार येणार. ओके मग तेच माझं सेम कॅलेंडर असेल. तर तेच या मेथडनं सुद्धा काढू शकतो. 2025, 26, 27, 28, 29, 30 बघूया आपण. तर इथे बघा सोमवारनंतर मला सांगा 1 जानेवारी हे सेमच आहे. 1 जानेवारी. इथे सोमवार आला. इथे काय येणार मंगळवार. इथे काय येणार बुधवार. इथे मला सांगा सगळ्यात पहिले 1 जानेवारी या दोघांमध्ये 29 फेब्रुवारी येतो का बेटा 2028. नाही येत नाही. इथे नाही येत. या दोघांच्या मध्ये येते. इथे येतो का नाही. तर मला सांगा बुधवार नंतर गुरुवार. जरी हे लीप वर्ष असलं तरीही गुरुवार. मग इथे मला सांगा काय येणार शनिवार येणार. शुक्रवार येणार का नाही. 29 फेब्रुवारीची तारीख इथे ॲड झाली. इथे काय येणार शनिवार. इथे काय येणार रविवार. मला सांगा 1 जानेवारी 2031ला मला काय आलेलं असेल सोमवार आलेला असेल. आला 1 जानेवारी 2031, 1 जानेवारी 2025 सोमवार. सो आन्सर ऑप्शन 2031. या मेथडनं सुद्धा आपण काढू शकतो. ओके सो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत चालत आहे 1 by 1. ओके याला बघूया आपण. व्हॉट इज द अँगल बिटवीन द मिनिट हँड अँड हवर हँड वेन क्लॉक शोज 4:25. आता मला याच्यामध्ये आपल्याला 4:25 हे जे आहे ना मला आन्सर ऑप्शन दिलेलं आहे. सो बघा 4:25 मिनिट कोणचे आहे 25. हावर कोणचे आहे 4. ओके सो अगेन फॉर्म्युला विल जस्ट राईट. होम मिनिस्टरचं फॉर्म्युला लिहायचं आहे सगळ्यात पहिले.
आणि मी तुम्हाला सगळं इमॅजिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू, मला माहिती आहे हा फॉर्म्युला तिथे पटकन आठवत नाही, मग यासाठी मी काय केलं होतं, थोड्याशा एफर्ट्स टाकल्या होतं तुमच्याकडे जास्तीच्या. तुम्हाला सांगितलं होतं घड्याळामध्ये माझे 3 काटे असतात. घड्याळ माझी कशी असते, गोल घड्याळ असते, राऊंड. मग होम मिनिस्टरच्या 2 काय होते, माझे 2 कानं होते आणि 2 त्याचे लेग्स. हे सगळं इमॅजिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आठवायचं आहे पेपरामध्ये. तुम्ही कुठेही चुकणार नाही, काहीच होणार नाही बेटा. लगेच करू आपण. 30 एच किती आहे 4. मला सांगा 11/2 यम किती आहे 25. सो अगेन विल जस्ट राईट. बघा 4 किती आहे 12, 120 मायनस. आता मला सांगा 25 गुणेला 11 गुणेला काय करायचं बेटा 25. जर मी यांचं करते, मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं होतं, ओके, डायरेक्टली सांगितलं होतं 5 2 दोघांची ॲडिशन 7, 275 किती जास्त युजफुल होतात की नाही. 120 आता जर यांनी दोन्ही भाग दिलं 137.5 येणार. ओके, सो याच्यामध्ये 137.5. आता जर मी मायनस केलं तर किती येणार -17.5 डिग्री. आता मला सांगा जर इथे निगेटिव्ह साईन आलं तर त्याला आपण कन्सिडर करत असतो का, नाही. या निगेटिव्ह साईनला कन्सिडर करायचं का बेटा, नाही. म्हणजे मला सांगा तुम्हाला इथे आन्सर ऑप्शन काय मिळालं 17.5 डिग्री. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये छोटा काटा आणि मोठा काटा म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा दोघांमधलं मला काय करायचं होतं, अँगल काढायचा होता. तर तो आहे 17.5 डिग्रीचा. आता इथे मला सांगा व्हॉट इज द नंबर ऑफ 5 ओके यूज इन द नंबरिंग 260 पेजेस बुक. आता 260 पानांचं काय आहे माझं बुक आहे आणि या बुकमध्ये मला सांगा 5 किती वेळा मला यूज झालेला आहे ते मला काढायचं आहे. चला बघूया आपण. मी तुम्हाला इथे सांगते 5 15 नंबरचं पेज. हे बघा मला सांगा फक्त हा मला डिजिट घेतो आहे आपण 5 15, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 35 45 55 65 75 नंतर किती येणार 85 95 बस. ओके, आता फक्त कन्सिडर. आता 5 हा जो अंक आहे 5 हा अंक किती वेळा येणार मला सांगा. 1 2 3 4 5 6 7 हा पण कन्सिडर 7 8 9 10 11 किती टाईम आला बेटा 11 टाईम आला. अगेन आणखीन बघा 5च्या पाड्यामध्ये म्हणजे बघा 50 51 52 53 54 त्याच्यानंतर 55 घेणार का आपण, नाही. ऑलरेडी इथे काउंट केलेला आहे. त्याच्यानंतर 56 57 58 आणि 59. हे किती झाले मग माझ्याकडे टोटल 9 झाले. हे बघा 5 5 5 5. मग मला सांगा 11 + 9 किती वेळा आले बेटा 20 वेळा आले. किती वेळा आले 20 वेळा आले. मग मला सांगा हे 20 वेळा 1 ते 100 पर्यंत किती वेळा आले 5 20 वेळा. मग मला सांगा 100 पासून तर 200 पर्यंत किती वेळा येणार 20 वेळा. अगेन मला सांगा याच्यामध्ये 1 सेकंड 200 पासून तर 300 पर्यंत किती वेळा येणार बेटा 20 वेळा. 20 अधिक 20 अधिक 20 किती झाले माझ्याकडे टोटली 60 टाईम झाले. पण मला पेज नंबर कधीपर्यंत सांगितलेला आहे 260 पर्यंत सांगितलं. मी कुठपर्यंत काउंट केले हे 60 300 पर्यंत काउंट केले. ओके, याला रफ करून देते मी तुम्हाला, ठीक आहे. आता मला सांगा 260च्या समोर 265 नंबरचं पेज, 275 नंबरचं, 285चं, 295 हे 4 पेजेस मला काय करावं लागेल मायनस करावं लागेल की नाही, कारण की हे पुढचे आहे 260च्या. मग मी इथे काय करू -4 केलं, माझ्याकडे 56 आलं. सो आन्सर ऑप्शन फिनिश आलं. सो सिम्पल. या वेनं तुम्हाला सगळ्या गोष्टी टॅकल आउट करायच्या आहे. आता हा क्वेश्चन खूप छान आहे, याला मी तुम्हाला छान समजावून सांगते. काही म्हणजे इंग्लिशमध्ये आहे म्हणून काही घाबरायचं गरज नाही आहे. मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते आहे मराठीमध्ये. द टोटल कॉस्ट ऑफ 4 ऑरेंजेस, बघा 4 ऑरेंज आहे प्लस टोटल कॉस्ट 4 ऑरेंज, 6 काय आहे मँगो आहे, त्याच्यानंतर 8 काय आहे ॲपल आहे. ओके, इज इक्वल टू ट्वाईस द कॉस्ट ऑफ, लक्षात घ्या ट्वाईस द टोटल कॉस्ट ऑफ 1 ऑरेंज म्हणजे ट्वाईस म्हणजे 1 ऑरेंज. इथे काय होणार आता 2 ऑरेंज होणार, कारण की तिथे ट्वाईस सांगितलेलं आहे. 2 मँगोज, 2 × 2 4 काय येणार मँगो येणार, प्लस
इथे काय सांगितलेलं आहे 5 ॲपल्स, 5 × 2 10 ॲपल्स अशा प्रकारे येणार. जर मी याला जर सॉर्ट आऊट करते म्हटलं तर बघा, या 4ला हे 2 ऑरेंज इकडे जर घेऊन आली, 4 - 2 जर केले तर किती येणार माझ्याकडे? 2 ऑरेंज येणार. प्लस 6 मँगो, 4 मँगो, या 6 - 4 जर केले तर किती येणार माझ्याकडे? 2 मँगो येणार. आता 10 इकडे मोठे आहे, 8 इकडे मी घेऊन जाते, प्लस केलं तर मायनस केलं, 10 - 8 2 काय होणार माझ्याकडे? 2 ॲपल होणार. सो कन्सिडर ॲज अ 1 ऑरेंज 1 मँगो इक्वल टू 1 ॲपल. ओके, सो अशा प्रकारे एक फायनलाइज बनून गेलेला आहे. आता याला मला एक कन्सिडर करते, बघते मी चेकआउट करून याला काय कशी कंडिशन दिलेली आहे. तर द टोटल कॉस्ट ऑफ 3 ऑरेंजेस. ओके, पहिल्याला आपण चेक करत आहे. द टोटल कॉस्ट ऑफ 3 ऑरेंज, ओके, प्लस 5 मँगो. आता मला 5 काय करावं लागेल? मँगो, प्लस 9 काय करावं लागेल? ॲपल, इज इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ 4 ऑरेंजेस. टोटल कॉस्ट ऑफ 4 ऑरेंजेस. आणखीन काय सांगितलेलं आहे? 6 मँगो प्लस 8 काय सांगितलेलं आहे? ॲपल, असं मला सांगितलं आहे. आता याला मला कन्सिडर करायचं आहे, बघते कसं करायचं. तर सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? ॲपलला. मला सांगा, 9 ॲपल इकडे आहे, 8 ॲपल, 8 इकडे घेऊन गेली, 9 - 8 केले तर माझ्याकडे किती उरले बेटा? 8 ॲपल उरलं. आता मला सांगा, 4 ऑरेंजेस इकडे आहे, हे इक्वल टूचं साईन आहे, हे 3 इकडे घेऊन आली तर मला सांगा 4 - 3 किती झाले बेटा? 1 ऑरेंज झालं. प्लस 6 मँगो आहे, इकडे 5 आहे, 5 इकडे घेऊन आले, 6 - 5 1 काय झालेले आहे माझ्याकडे? मँगो झालेले आहे. 1 ॲपल इक्वल टू 1 ऑरेंज 1 मँगो, 1 ॲपल इक्वल टू 1 मँगो 1 ऑरेंज. आहे का कन्सिडर? यस, सेम कंडिशन येत आहे, म्हणजे ही कंडिशन राईट आहे माझे. फर्स्ट ऑफ ऑल आली, बघून घ्या. आता मला स्पेस हवी आहे म्हणून मी काय करते आहे, तुम्हाला याला एक्सप्लेन करून देते. द टोटल कॉस्ट ऑफ 1 ऑरेंज, द टोटल कॉस्ट ऑफ 1 ऑरेंज अँड 1 मँगो, 1 काय आहे? मँगो, इज इक्वल टू द कॉस्ट ऑफ 1 ॲपल, 1 ॲपल. डायरेक्टली कंडिशन बघा अशीच आहे की नाही? सेम आहे, म्हणजे याच्यासारखीच ही कंडिशन आहे, ही पण राईट. विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबाव इज करेक्ट? दोनही बरोबर आहे, बोथ 1 and 2 आले. दोनही काय आहे? कंडिशन माझ्या बरोबर आलेल्या आहे इथे. सो अगेन बघूया आपण, याला कन्सिडर करू. आता हा क्वेश्चन आहे, खूप सिम्पल आहे, खूप सोपी आहे. बघूया. अ पर्सन वॉक 100 meters स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस. एक काय आहे? त्याचं हाऊस आहे आणि तो स्ट्रेट चालतो. आता मला सांगा, मी कुठल्याही डायरेक्शनला रँडमली घेऊ शकते, कारण की मला इथे प्रॉपर डायरेक्शन नाही दिली. मी काय करेल? अशी स्ट्रेट डायरेक्शन घेतली आणि स्ट्रेट जाऊन हा किती चालतो आहे? 100 मीटर चालतो आहे. बघा, टर्न लेफ्ट अँड वॉक 100 मीटर. आता हा काय करतो आहे? याच्या लेफ्ट साईडला टर्न घेतो आहे. ओके, सो टर्न लेफ्ट आणि वॉक 100 meters. सो मला सांगा, यांनी काय केलेलं आहे? वॉक केलेला आहे लेफ्ट साईडला जाऊन 100 मीटर. अगेन टर्न लेफ्ट अँड वॉक 300 meters. आता मला सांगा, यांनी काय केलं? हा अगेन लेफ्ट हँड साईडला वॉक केलेला आहे, म्हणजे या साईडला, म्हणजे खालच्या साईडला जाईल आणि 300 मीटर वॉक करेल. ओके, हे हाऊस आहे, म्हणजे इथपर्यंत 100 असेल आणि इकडे खाली 200, म्हणजे पूर्ण टोटली 300 आलेलं असेल. ओके, चलो. देन टर्न राईट अँड वॉक 100 मीटर टू रीच हिज ऑफिस. आता या पॉईंट करणं काय झालेलं आहे? तो राईट हँड साईडला गेलेला आहे, म्हणजे या पॉईंटनं तो राईट हँड साईडला गेला आणि इथे काय झालेला आहे? तो ऑफिसमध्ये पोचलेला आहे. ओके, इथे काय आहे? त्याचं ऑफिस आहे आणि किती पोचलेलं आहे? 100 मीटरनं इथे तो पोचलेला आहे. ओके, सो इथे बघू आपण. इन विच डायरेक्शन डज वॉक इनिशियली फ्रॉम हिज हाऊस. आता मला इथे काय काढायचं सांगितलं की ही जी डायरेक्शन आहे ना, ही डायरेक्शन मला सांगितली होती का? नाही. ही डायरेक्शन कोणची आहे? ही वाली डायरेक्शन कोणची आहे हे मला त्यांनी काढायला सांगितलं आहे. ओके, हिज हाऊस
ऑफिस एक्झॅक्टली इन द नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. म्हणजे मला यांनी एक कंडिशन मला देऊन दिलेली आहे, त्यांच्या घरापासून जे ऑफिस आहे ना, ही कोणची डायरेक्शन आहे बेटा? नॉर्थ ईस्ट डायरेक्शन आहे. कोणची डायरेक्शन आहे? नॉर्थ ईस्ट. आणि मला सांगा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आपण असंच घेत होतो की नाही? यस. ओके. आता मला सांगा नॉर्थ ईस्ट डायरेक्शन आहे, तर मला सांगा ही डायरेक्शन कुठली असेल मग? नॉर्थ. आणि मग ही कुठली डायरेक्शन असेल मग अकॉर्डिंग टू ईस्ट? ओके, म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे तर ही नॉर्थ असेल, मग ही असेल ईस्ट. जर मला ही डायरेक्शन यांची काढायची सांगितली, जर ही नॉर्थ असेल तर मग ही डायरेक्शन कोणची असेल बेटा? साऊथ. ओके, म्हणजे तो स्टार्टिंगला कुठल्या डायरेक्शनला गेला? साऊथ डायरेक्शनला. सो आन्सर ऑप्शन थर्ड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन. चलो, आता हा क्वेश्चन होता, हा क्वेश्चन खूप छान होता. ओके, सो अ पर्सन वॉक 100 मीटर वेस्टवर्ड. तुम्हाला सांगून देते ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. ठीक आहे, जसा क्वेश्चन असेल तसं हॅम्पर आउट करू आपण. सो ह्यामधले जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्यासाठी म्हणजे आपले जे अपकमिंग एक्झाम्स आहे त्यासाठी खूप खूप उपयोगी असणार आहे. बघा, अ पर्सन वॉक 100 मीटर वेस्टवर्ड. आता इकडे बघा, वेस्टवर्डला किती चालला आहे? तो 100 मीटर चाललेला आहे. देन टर्न लेफ्ट अँड वॉक 100 मीटर. आता वेस्टला चालला आणि लेफ्टला तो काय झाला? टर्न झाला. ओके, लेफ्ट हँड साईडला तो टर्न झाला आणि तो अगेन किती केलेला आहे? 100 मीटर लेफ्टला तो गेला. ओके, सो इन दिस पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी इथे रीच केलेला आहे आणि असं 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 असं. आता मी तुम्हाला सांगते हे एक्सटेंड का केलं, कारण की तिथे करणं फार गरजेचं होतं. ही देन टेक्स 225 डिग्री टर्न्स क्लॉकवाईज. आता मला सांगा क्लॉकवाईज म्हणजे असं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असं. सगळ्यांना माहिती आहे या रेषेपासून मला किती चालायचं आहे बेटा? 225 डिग्रीला मी काय करते? कन्वर्ट करते. 180 + 45 म्हणजे 225 येणार की नाही? यस. क्लॉकवाईज जायचं आहे. क्लॉकवाईज कसं दाखवूया? बघा, इथून तर इथपर्यंत किती झाले बेटा? 180 डिग्री. अगेन किती राहिलं माझं? 45. मग मला सांगा अगेन मी काय करते? इथे 45 ॲड करते, म्हणजे ही डायरेक्शन येणार की नाही? यस. 45 180 + 45 म्हणजे आले 225. मग ही डायरेक्शन कुठली आहे? डायरेक्शन वॉक नाव. इन विच डायरेक्शन इज ही वॉकिंग नाव? म्हणजे आता तो कुठल्या डायरेक्शनला जाईल. मग ही डायरेक्शन मला काढायची आहे. कुठली असणार बेटा ही वाली डायरेक्शन? नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. ही डायरेक्शन कुठली असणार? नॉर्थ ईस्ट. कुठे आहे नॉर्थ ईस्ट? 4. आलं? सो सिम्पल. हे कन्सेप्ट मी तुमचे खूप करून घेतले होते. ओके, चला. अ स्टेटमेंट इज गिवन फॉलोड बाय द 2 कन्क्ल्युजन. नंबर 1 and 2 कन्सिडर द स्टेटमेंट अँड द कन्क्ल्युजन. आता स्टेटमेंट कसं सांगितलं आणि त्याच्यावरून आपल्याला कन्क्ल्युजन काढायचं आहे. इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द मिल्क. इंडिया काय करतो? वर्ल्डमधला सगळ्यात जास्तीत जास्त उत्पादन करणारा, कशाचं? मिल्कचं उत्पादन करणारा देश आहे सगळ्या वर्ल्डपैकी. ठीक आहे, आता म्हणजे सगळ्या कंट्रीजपैकी, म्हणजे वर्ल्डमधून तो सगळ्यात जास्त प्रोड्यूस करतो, उत्पन्न घेतो मिल्कचं. आता कन्क्ल्युजन मला काय करायचं आहे? इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ मिल्क. मग मला सांगा फक्त हा काय करतो? आपला जो इंडिया आहे तो मिल्कचं उत्पादन घेतो. ओके, उत्पादन घेतो, पण याच्यावरनं मी हे सांगू शकते का की ते एक्सपोर्ट करतोय म्हणून? ओके, खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होतं हे कन्फर्मली सांगू शकते का? नाही सांगू शकत. आता सेकंड कन्क्ल्युजन बघू. इंडिया डज नॉट इम्पोर्ट मिल्क. ओके, त्यांनी सांगितलं आहे डज नॉट इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट करत नाही. हे सुद्धा आपल्याला याच्यावरनं कन्फर्म सांगते का? नाही, फक्त तो उत्पन्न घेतो एवढंच मला सांगितलं आहे. एक्सपोर्ट करतो किंवा इम्पोर्ट करत नाही असं कुठेही मला सांगितलेलं नाही आहे. मग मला सांगा या सेंटेन्समध्ये असे 2 सेंटेन्स सांगितलेले नाही आहे, फक्त प्रोड्यूस करतो याचं म्हणणं हे नाही असणार ना. सो मला सांगा हे दोनही माझे कन्क्ल्युजन रॉंग असेल. सो बोथ कन्क्ल्युजन नो, नायदर कन्क्ल्युजन वर नॉन कन्क्ल्युजन सेकंड फॉलो. सो आन्सर ऑप्शन डी विल जस्ट गेट राईट आन्सर ऑप्शन. ओके, याला बघा. आता सेम स्टेटमेंट क्वेश्चन आहे आणि स्टेटमेंटवरनं मला आन्सर ऑप्शन काढायचं आहे. बघूया.
इफ द ॲव्हरेज मार्क इन द क्लास आर 60. ओके, सो ॲव्हरेज मार्क किती आहे बेटा? 60 मार्क्स आहे ॲव्हरेजचे. देन व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास? हे बघा, यांचं मिनिंग काय आहे? 60 मार्क हे ॲव्हरेज मार्क आहे आणि ॲव्हरेज 60 मार्क असणाऱ्या मुलांची वर्गातील संख्या काढा. 60 हे ॲव्हरेज मार्क आहे आणि 60 ॲव्हरेज मार्क असणाऱ्या मुलांची संख्या मला इथे विचारलेली आहे. ते संख्या मला काढू शकते का? आता स्टेटमेंट वाचू. द हायेस्ट मार्क इन द क्लास आर 70 अँड लोएस्ट मार्क आर 50. मग मी याच्यावरून हे ठरवू शकते की 60 मार्क हे ॲव्हरेज आहे म्हणून स्टुडंटचे, पण 60 मार्क असलेल्या ॲव्हरेज मार्क असलेल्या स्टुडंटची संख्या मी काढू शकते का? या स्टेटमेंटवरून नाही काढू शकत. 60 मार्क ॲव्हरेज 60 मार्क असणाऱ्या मुलांची संख्या नाही काढू शकत. एक्सक्ल्युजन ऑफ द हायेस्ट अँड लोएस्ट मार्क फ्रॉम द क्लास डज नॉट चेंज द ॲव्हरेज. मला सांगा, या हायेस्ट आणि लोएस्ट मार्कवरनं मी काढू शकते का बेटा? नाही काढू शकत. म्हणजे स्टेटमेंट 1 आणि 2 वरनं मी सांगू शकत नाही की 60 ॲव्हरेज मार्क असणाऱ्या मुलांची संख्या किती असेल. सो आन्सर ऑप्शन, द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय यूजिंग बोथ द स्टेटमेंट टुगेदर. सो आन्सर ऑप्शन डी इट्स माय राईट आन्सर ऑप्शन. ओके, चलो आता याला मला टॅकल आउट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मी काय करेल, मला परीक्षेला इतका वेळ असतो का बेटा की मी तिथे अलग अलग लिहू शकेल? नाही. इथेच बघा मी तुम्हाला करून देते. मला सांगा, यसचं मिनिंग काय आहे? एसचं मिनिंग आहे नॉट ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके, सो लेस दॅन नॉट इक्वल टू, म्हणजे इथे आन्सर ऑप्शन काय असेल? ग्रेटर दॅन इक्वल टू. टीचं मिनिंग काय असेल? इक्वल टू. ओके, पीचं मिनिंग काय आहे? ग्रेटर दॅन. आता क्यूचं मिनिंग काय आहे? क्यू मीन्स लेस दॅन. आर मीन्स ओके, सो आर नॉट ग्रेटर दॅन म्हणजे लेस दॅन इक्वल टू असेल. आर काय आहे इथे? आर मीन्स नॉट ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे अशा प्रकारे मला इथे साईन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले मला या ज्या कंडिशन दिलेल्या आहे, तर मला सांगा, इफ 2x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3y अँड 3x इक्वल टू 4z, दॅन मला या दोघांवरनं हे आन्सर ऑप्शन येतं का ते मला चेक करावं लागेल. सगळ्यात पहिले इथे बघा 2x आहे आणि इथे 3x आहे. याला मला कन्वर्ट करावं लागेल एक्सच्या संख्येमध्ये, म्हणजे एका संख्येमध्ये. मग मला सांगा, एका संख्येमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी मल्टिप्लाय बाय काय करू? याला 3. याला मल्टिप्लाय बाय काय करू मी? 2. बघा, मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 6x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 9y येणार. आलं? आता याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर मला सांगा, 3 2 आहे 6. 6x इक्वल टू काय येणार इथे? 8z. ओके, आता मला सांगा, या 6xची व्हॅल्यू काय झाली? 8z. मी हे 8z कुठे पुट करू? याच्यामध्ये. मग मला सांगा, 8z इज ग्रेटर दॅन इक्वल टू 9y. पण कंडिशन मला इथे काय दिलेली आहे? 9y. कंडिशन आहे माझी 9y इज ग्रेटर दॅन 8z. ही माझी राईटवाली आहे. अशी येत आहे का बेटा कंडिशन? नाही, ही अशी येत आहे. म्हणजे काय झालं? आन्सर ऑप्शन नॉट फॉलो द स्टेटमेंट. ओके, नॉट फॉलो द स्टेटमेंट. ओके, झालं व्यवस्थित? चला आता आपण सेकंड याला चेकआउट करू. बघा, इथे मला ते सांगितलं आहे त्यांनी, x इज लेस दॅन 2y आहे, त्याच्यानंतर y इज लेस दॅन इक्वल टू z आहे. त्याच्यामध्ये आन्सर ऑप्शन दिलं मला x इज लेस दॅन इक्वल टू z. आता इथे मला सांगा, याला जर 2y कन्सिडर करायचं आहे तर मला सांगा, याला मला मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 2y इज लेस दॅन इक्वल टू, याला पण मग मला 2z करावं लागेल की नाही? यस. म्हणजे इक्वेशन कसं फॉर्म होणार बेटा? याच्यामध्ये बघा 2y आहे, 2y गेट कॉमन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू 2z. हा z लिहून घेतला मी. झालं? आता मला सांगा, याच्यावरून या इक्वेशनवरून हे वालं इक्वेशन बनते का बेटा? नाही बनत. म्हणजे x इज लेस दॅन इक्वल टू z बनत आहे का? इथे तर फक्त लेस दॅनच सांगितलं, इक्वल टू पण पाहिजे होतं की नाही? यस. म्हणजे हे सुद्धा बनते का? नाही बनत. सो आन्सर ऑप्शन नायदर 1 and 2. ओके, सो अशा प्रकारे याला टॅकल आउट करायचं होतं आणि अशा वे न करायचं, ज्या मी तुम्हाला हे सांगते, गोष्टी सांगते तिथेच करायचं, तसं करून द्यायचं. ठीक आहे. इफ द कोइन्साइड, ओके,
इफ इन द सर्टन कोड, आपल्याला एक सर्टन कोड दिलेला आहे ABCD, यांचा कोड किती दिला बेटा 24. आता हा 24 कोड कुठून आला बघा, यांची रँक 1 2 3 4, या सगळ्यांना जर मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर ऑप्शन किती भेटतं 24. अगेन बघा EFGH किती भेटलं मला 1680. मला सांगा यांचं किती आहे 5 6 7 8, यांची मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर ऑप्शन भेटतं यांचं 1680. ओके, सगळ्यांची मल्टिप्लाय मला करायची आहे. सेमच कन्सेप्ट मला कुठे लावायची आहे बघा, याच्यासाठी IJKL मला आन्सर ऑप्शन काढायचं आहे. बघा 9 10 11 12 आहे. आता मला सांगा याच्यामध्ये जो गुणाकार आहे ना पटकनच येतो बेटा. बघा जर कुठल्याही संख्येला जर 11ने करायचं असेल 1 2 2 आणि 1 3 आलं आन्सर ऑप्शन. 9 गुणेला 10 गुणेला 132. ओके, सो ह्या ट्रिक्स छोट्या छोट्या ज्या होत्या त्या आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. आता 132 गुणेला काय करते मी 9 करते. 9 1 9 9 2 18. ओके, हातचा आला 1. 9 3 27 28 2 आलं. 9 1 9 10 11 1180 मल्टिप्लाय बाय 10 11800. कुठे आहे 11800 11800 फर्स्ट आलं. एवढं सिम्पल लॉजिक होतं या मागचं. आता याला बघा किती सोपी दिलं आहे, काहीच केलेलं नाही आहे. याला काय केलं, या वर्डला हे दिलं म्हणजे सगळ्यात पहिले काय केलं, या पॉटला काय केलं त्यांनी उलटं लिहून दिलं TOP आणि समोर काय लिहिलं A. एवढं सोपी लावलं बेटा. हे क्वेश्चन तर आपल्याला ग्रुप Cला सुद्धा येत नाही, ग्रुप Cच्या पूर्व मुख्यमध्ये सुद्धा येत नाही. एवढे सोपी क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही यावरनं तुम्ही जर पेपर द्यायला सगळे लोक गेले असते ना तरी पूर्ण अख्खा CSATचा पेपर काढून आले असते. क्वालिफाय तर तुम्ही आरामात करू शकले असते. एवढा सिम्पल पेपर आलेला होता. बघा TRAP. सो याला पण काय केलं A समोर लावला, PART मागून लावून दिला. बघा ARENA होतं की नाही. मग सर्वात पहिले A जास्तीचा लावायचा AANERA AANENERA. सो बघा आलं. सो आन्सर ऑप्शन 44. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा सिरीज कॉम्बिनेशनचा आहे. बघा 3 14 39 84 काढायचं आहे 258. आता मला सांगा याच्यामध्ये वर्ग क्यूब असं काही दिसत नाही आहे सध्या तरी. मग मी काय करते, एकदम कॉमन जनरल वेनं करते, आपली सिम्पलवाली मेथड. याच्यामधला डिफरन्स गॅप काढते. बघा सगळ्यात पहिले यांच्यामधला डिफरन्स काढला तर 11 आला. यांच्यामध्ये 9 - 4 25 येतो. ओके 25 एक मिनटं सॉरी 25 येतो. यामधला डिफरन्स गॅप काढला तर माझ्याकडे 45 येतो. सो मला सांगा आता मी काय करते, आता यांच्यामधला पुन्हा एक गॅप काढते. मला सांगा कितीचा गॅप आलेला आहे मला याच्यामध्ये. सो 14 आला. यांच्यामध्ये कितीचा आला 20 आला. म्हणजे कितीने इन्क्रीमेंट होत आहे बेटा +6नं. 14 + 6 20. म्हणजे मी पण काय करते इथे +6 पुन्हा करून बघते तर किती येणार इथं 26 जर मी याच्यामध्ये ॲड केले तर बघा किती होणार 1 4 आणि 2 6 आणि 1 7 आले 71. आता हे 71 जर मी याच्यामध्ये ॲड केले तर मला सांगा किती येणार 5 येणार 155 आलं. सो आता मला चेकआउट करायचं आहे की याच्यामधला जो डिफरन्स गॅप येतो तो राईट आहे की रॉंग आहे. मी जी मेथड केली आहे सगळ्यात पहिले मला याच्यामध्ये काय करावं लागेल 6 ॲड करावं लागेल. म्हणजे इथे येणारी संख्या जर ॲड करावं लागेल तर मला सांगा इथे 32 जर मी इथे ॲड केले तर मला सांगा 2 आणि 3. ओके 2 आणि 1 3 7 आणि 1 म्हणजे 103. आता 103 155 103 ॲड केले तर मला सांगा 852 येतो का 8258 आहे का. हो म्हणजे मी केलेलं जे काही कॅल्क्युलेशन आहे 6च्या टप्प्यात 6चा प्लस म्हणजे ही सगळ्या गोष्टी राईट आहे. आन्सर ऑप्शन मग काय असेल नक्की आन्सर ऑप्शन बी हे माझं आन्सर ऑप्शन असेल. चलो आता मला या क्वेश्चनला टॅकल आउट करायचा. अगदी लास्टवाला क्वेश्चन आहे, तुम्हाला समजावून सांगते मी. आता ह्या ज्या संख्या दिलेल्या आहे इन सम कोड लेटर PQRST रिप्रेझेंट अ नंबर 4 5 10 12 15 इज नॉट नोन विच लेटर रिप्रेझेंट विच नंबर.
आता मला सांगा हे जे नंबरिंग दिलेलं आहे पीचं 4 क्यूचं 5 असं नाही आहे. हे मला सगळ्यात पहिले शोधावं लागेल की हे कुठल्या संख्या आहे. तर मला सांगा रिप्रेझेंट कसं करत आहे. सगळ्यात पहिले क्यू मायनस यस इक्वल टू 2s. सो मला सांगा क्यू इक्वल टू इकडे जर गेला तर 3s बनणार की नाही यस. आता मला सांगा यसची जी काही व्हॅल्यू असेल क्यूची व्हॅल्यू त्याच्या 3 पट जास्त असेल. किती पट जास्त असेल 3 पट जास्त असेल. सो सपोज करा आता मला सांगा जर मी घेतली यसची व्हॅल्यू 4 घेतली तर मला सांगा याच्यामध्ये क्यूची व्हॅल्यू किती भेटेल बेटा 12. म्हणजे याच्या 3 पट पाहिजे की नाही क्यूची व्हॅल्यू यस. आणखीन एक व्हॅल्यू आहे याच्यामध्ये जी दिलेली आहे मला 5 आणि 15. जर मी यसची व्हॅल्यू जर 5 घेतली तर याच्या 3 पट क्यूची व्हॅल्यू किती भेटेल मला 15. सो अशा प्रकारे मला इथे टॅकल आउट करावं लागेल. सो बघू आपण चेकआउट करून कुठली व्हॅल्यू बरोबर येणार. तर आता ही इक्वेशन माझ्याकडे आहे टी इक्वल टू आर प्लस यस प्लस 3. सगळ्यात पहिले काय करते मी यसची व्हॅल्यू 4 पुटअप करते. आता सगळ्यात पहिले मला सांगा जर मी हा ब्लॉक घेतला मग मला सांगा 4 आणि 12 ह्या संख्या मी बाकीच्यांसाठी यूज करू शकेल का नाही, कारण की मी ऑलरेडी याच्यासाठी पुट केलेले आहे. आता बघा सांगा मला यसची व्हॅल्यू किती पुट करू मी 4 याच्या अकॉर्डिंग प्लस किती करू 3 आलं. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे ही. आता सगळ्यात कमी संख्या कोणची आहे बेटा 5. तर 5 जर मी केली यांची सगळ्यांची बेरीज किती येणार. आरची व्हॅल्यू मग मी सपोज मानली की 5 येणार. ओके तर मला सांगा 5 आणि 4 9 आणि 3 12. म्हणजे मला सांगा टीची व्हॅल्यू जर मी 12 पुट करू शकते का बेटा नाही, कारण की 12 ही संख्या ऑलरेडी मी कोणाला दिलेली आहे क्यूला दिलेली आहे. मग मला सांगा टीची व्हॅल्यू मी 12 पुट करू शकते का नाही पुट करू शकत. म्हणजे ही जे अजम्पशन आहे ते रॉंग आहे. दुसरी 10 किंवा 15 व्हॅल्यू एक राहिलेली होती ती करू शकते पण ते आन्सर ऑप्शन येत नाही आहे. म्हणजे ते काय आहे रॉंग अजम्पशन आहे. आता मला सांगा आता एक राहिलेलं अजम्पशन. आता आपण यसची व्हॅल्यू 5 मानू. ठीक आहे यसची व्हॅल्यू किती मानली मी 5 आणि हे 3. ठीक आहे 5 गेले आणि क्यूसाठी 15 गेले. आता राहिलेल्यापैकी आता मला सांगा सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणची आहे 4. आता ही 4 व्हॅल्यू मी आरला देऊ शकते का यस. आता मला सांगा जर मी याला दिलं तर यांची सगळ्यांची बेरीज किती आली 12. आता 12 तर फ्री आहे ना हो. मी टीला मी 12 देऊ शकते का हो देऊ शकते. म्हणजे मला सांगा याच्यानुसार म्हणजे आरची व्हॅल्यू मी 4 देऊ शकते आणि टीला मी काय देऊ शकते 12 देऊ शकते. मग राहिलेला पीच आहे त्याला किती देऊ मी 10 झालं. आता मला सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ याची मला व्हॅल्यू काढायची आहे. मला सांगा पीची व्हॅल्यू पुट करा 10 प्लस किती आहे आरची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस टीची व्हॅल्यू पुट करा किती आहे बेटा 12. सो मला सांगा 14 मायनस 12. सो आन्सर ऑप्शन विल जस्ट टेक 2. सो बी इट्स माय राईट आन्सर ऑप्शन. सो अशा प्रकारे मी तुम्हाला जेवढे काही रिझनिंगचे क्वेश्चन होते ते मराठी पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं काही मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला छान वाटलं असेल. थँक्यू गाईज.